नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. आज मी चालले आहे कासव संवर्धनाचा एक प्रकल्प बघायला. सध्या मी गुहागरमध्ये आहे आणि सकाळीच मला कळलं आहे की ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची 15 पिल्लं आज समुद्रात सोडण्यात येणार आहेत आणि म्हणून मी चालले आहे हा कासव संवर्धनाचा प्रकल्प बघायला. सध्या मी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याच्या जवळपास आहे. या ठिकाणाला बाग किंवा वरचा पाट असंही म्हणतात. चला तर मग आपण पोचलो आहोत समुद्रकिनाऱ्यावरती. गुहागरचा हा बीच नेहमीच मला वेड लावत असतो. जर तुम्ही माझं चॅनल नेहमी फॉलो करत असाल तर तुम्हाला माहीत असेलच की गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरचे माझे बरेच व्हिडिओज आहेत. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरती सरकारकडून हाती घेण्यात आलेला हा कासव संवर्धनाचा प्रकल्प सागरी स्वच्छतेसाठी एक नवीन आशेचा किरण नक्कीच ठरू शकतो. हेच ते ठिकाण आहे. या जाळीच्या आतमध्ये कासवांची अंडी सुरक्षित ठेवून कासव संवर्धनासाठी प्रयत्न केले जातात. हे एका टीमचं काम आहे. सध्या तुम्ही बघू शकताय की एका लाकडी बॉक्समध्ये कासवांची ही छोटी छोटी पिल्लं आहेत जी खूपच क्यूट दिसत आहेत. मला या जाळीच्या आतमध्ये जायला परवानगी नसल्यामुळे मी बाहेरूनच हे शूट करते आहे. आता कासव संवर्धनासाठी प्रयत्न करणाऱ्या टीममधला एक सदस्य जपून ती कासवाची पिल्लं एका घमेलामध्ये काढतो आहे. एखाद्या बाळाला जसं आपण हळूवारपणे हाताळतो तशीच ही कासवांची पिल्लं ही अतिशय हळूवारपणे हाताळली जात आहेत. चला आता ही कासवांची पिल्लं निघाली आहेत समुद्राच्या दिशेने. आता मात्र थोडा वेळ ही पिल्लं मला अगदी जवळून बघता आली आहेत आणि त्यांचं शूटही करता आलं आहे, परंतु यांना हात लावण्यासाठी कोणालाही परवानगी नाही आहे. इथले नियम अगदी कडक आहेत. कासव संवर्धनाच्या टीममधले सदस्यच या कासवाच्या पिल्लांना हात लावू शकतात. इतर कोणालाही तशी परवानगी नाही. ही कासवाची पिल्लं आता तुम्ही जवळून बघू शकताय. ही खरंच खूपच सुंदर दिसत आहेत. इथे माझ्या व्यतिरिक्त इतरही अनेक पर्यटक आले आहेत. काही त्यांचे फोटोग्राफ्स काढतायत, काही मोबाईलमध्ये व्हिडिओज बनवत आहेत. या कासवांना अगदी स्टार झाल्याचा फील येत असेल आता मात्र एका ठराविक रेषेच्या पुढे जायची आम्हाला परवानगी नाही आहे आणि आता फायनली तो क्षण आला आहे. ही कासवं समुद्रामध्ये जाण्यासाठी सज्ज झाली आहेत. हे काका अगदी हळूवारपणे एक एक पिल्लू वाळूत सोडत आहेत आणि हळूहळू या कासवाच्या पिल्लांचा समुद्राच्या दिशेने एका नवीन आयुष्याच्या दिशेने एक सुंदरसा प्रवास सुरू झाला आहे. वाळूचा पहिल्यांदाच स्पर्श झाल्यावरती या पिल्लांनाही मनातून खूप आनंद झाला असावा, कारण ती खूप उत्सुकतेने समुद्राच्या दिशेने निघाली आहेत. पण यातली प्रत्येकाची ताकद वेगवेगळी आहे. काही लवकर थकतायत तर काही अगदी नेटाने समुद्र गाठायचा प्रयत्न करतायत. हे दृश्य खूपच सुंदर आहे. या कासवांची एकमेकांबरोबर जणू काही स्पर्धाच लागली आहे असं वाटतंय, पण तसं नसावं, कारण जीवघेणी स्पर्धा आणि ऊर फुटेपर्यंत धावणं ही फक्त माणसाची लक्षणं आहेत. निसर्ग मात्र आपल्याच लयीत, आपल्याच धुंदीत संथपणे आपल्याच गतीने चालत असतो. आपणही जर या निसर्गाच्या एक संथ लयीशी समतोल साधत जीवन जगलो ना तर खूप छान होईल. पण मला माहिती आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनात हे अजिबातच शक्य नाही आहे. हे कासवाचं पिल्लू जरासं दिशा चुकलं होतं, थोडंसं भरकटलं आहे, पण आता ते पुन्हा समुद्राच्या दिशेने निघालं आहे. इथे येणं आणि या कासवांचं शूट करणं हा खूपच एक सुंदर अनुभव आहे. तुम्हीही जर या दिवसात कधी गुहागरमध्ये आलात
तर या कासव संवर्धनाच्या प्रकल्पाला भेट देऊन ही कासवांची पिल्लं बघण्याचा आनंद नक्की अनुभवा. आपण असं म्हणतो की कासव हा हळू चालणारा प्राणी आहे, पण या पिल्लांचा जीव बघता ती पिल्लं तशी भराभरच समुद्राच्या दिशेने निघाली आहेत. आत्ता तर समुद्रच त्यांच्या दिशेने आला आहे. मागे राहिलेल्या पिल्लांनाही जणू समुद्राची ओढ लागली असावी, कारण तीही भराभर समुद्राच्या दिशेने निघाली आहेत. कासव संवर्धनाच्या टीममधल्या एका सदस्याला रिक्वेस्ट करून मी त्यांना हा व्हिडिओ काढायला सांगितला आहे, कारण एका ठराविक रेषेबाहेर जाण्याची मला परवानगी नव्हती. हे कासव खूपच सुंदर आपल्या पाऊलखुणा उमटवत चालत आहे. खूप सुंदर दिसतंय ते. गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याला मी जेव्हा जेव्हा भेट दिली आहे ना, तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस मला एक नवीन आणि सुखद अनुभव मिळाला आहे. पण आजचा हा अनुभव जरा जास्तच स्पेशल आहे. ही कासवं बघणं हे खूपच छान वाटतंय. नव्यानेच चालायला शिकलेलं एखादं बाळ जेव्हा घरभर दुडूदुडू धावतं ना, तेव्हा ते आजूबाजूच्या लोकांना जसा आनंद देतं ना, तसंच या कासवांचंही झालं आहे. पण हे एकटंच कासवाचं पिल्लू बिचारं मागे राहिलं आहे. या सदस्यांपैकी एका व्यक्तीच्या लक्षात ते आल्यावरती त्या काकांनी जाऊन ते कासव पुन्हा समुद्रामध्ये सोडून दिलं आहे. या लोकांची सतर्कता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. अतिशय प्रेमाने आणि निष्ठेने ते हे कासव संवर्धनाचं काम करतायत. चला तर मग आत्ता आपण कासव संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये सहभागी असलेल्या या टीममधल्या काही सदस्यांची मुलाखत घेऊया. लोकेशन सांगा. लोकेशन म्हणजे आता कुठे आहोत आपण ते सांगा. आता आपण वाघर बीचवर आहोत. वाघर बीचवर दोन हॅचरी आहेत, एक वरचा पाट आणि बाग. आता बागेमध्ये वरचा पाटची पूर्ण हॅचरी संपूर्ण संपली. 170 घरटी होते आणि 128 घरटी आहेत. आता आपण इथे 128 घरटी आले, आता राहिलेली फक्त आता 35 घरटी बाकी आहेत. बाकी पूर्ण घरटी रिकामी होऊन. घरटी म्हणजे अंडी ना कासवाची. आता ह्या सांगायचं म्हणजे ह्या सीझनला आम्हाला 298 घरटी मिळाली. 298 घरटी पैकी 28,000 अंडी मिळाली आणि आतापर्यंत 17 ते 18,000 किलो पाण्यात गेलेले आहेत. ह्यावेळी आम्हाला रेकॉर्ड चांगला मिळाला आहे. गेल्या वेळेला आमचं ते जरा कमी झालं. त्या सुरूच्या झाडामध्ये आमची हॅचरी होती, त्यामध्ये पिलं जरा पालामुळे पिळं वरती येऊ शकले नाही. त्यामुळे जरा गेल्या वर्षी रेकॉर्ड आमचा जरा कमी झाला. यावेळेला ठिकाणी घेतलं. आणि सांगायचा मुद्दा म्हणजे की रात्री जी कासव येते ती भरतीच्या वेळेला येते रात्री. आणि या 8 किलोमीटर किनारपट्टी कुठेही अंडी घालते. या किनारपट्टी ती अंडी घालते. अच्छा. आणि ती आम्ही अंडी हे करून म्हणजे अंडी एकत्र संवर्धन करतो. 55 दिवसांनी पिलं वरती येतात. अच्छा. पिलं वरती आल्यानंतर ते आम्ही पाण्यात सोडतो. 55 वरती जर पुढे गेली तर आम्ही मग जे करणं येऊन सांगतो की पिलं आलेली नाही. मग आम्ही हा उकळून काढतो आणि पाण्यात सोडतो. मग तेव्हा पिलं 60 दिवसात पिलं नाही, कारण काही पिलं डॅमेज झाले असतात, मेलेले असतात. त्याच्यामुळे यावेळेला आम्हाला रेकॉर्ड चांगला मिळाला आहे. आणि काम तुमचं गव्हर्नमेंटच्या थ्रू चालतंय का? गव्हर्नमेंटच्या थ्रू चालतं. आणि हे कोणतं कासवाचं कोणती जात आहे? ही ऑलिव्ह रिडले म्हणून. ऑलिव्ह रिडले आहे. एकच जात आहे आपल्या. ती तळाची किडमुगी खाऊन पाणी स्वच्छ ठेवतं. त्यामुळे हा गव्हर्नमेंटचा प्रकल्प असा आहे की समुद्रातील सगळं पाण्याचं संतुलन राखण्यासाठी आणि पाण्यातील समुद्रातील पाणी स्वच्छ राहण्यासाठी. त्यासाठी ती कासव वरती तरंगत नाही, ती तळाला असते. तळाची सगळी किडमुंगी स्वच्छ करून पाणी स्वच्छ ठेवतं. तर हा असा संकल्प गव्हर्नमेंटने हे केलेला आहे. कारण हे कासव मित्र आम्ही नाही राहिलो म्हणजे पिलं जर नाही तर पिलं आपोआप येऊ शकत नाही. कारण काय माहिती आहे, सकाळी पहाटे 5:30 वाजता आम्ही नाही आलो तरी पूर्ण ही कासव पिलं आहेत ना, ती पूर्ण माझी कुत्रे आणि कोली पूर्ण अंडी नांदून करतात. त्यासाठी हा गव्हर्नमेंटचा की आम्ही जेणेकरून कासव मित्रांनी ती अंडी संवर्धित करून ती पिलं पाण्यात सोडावी. आणि मुद्दा म्हणजे काय, डॉक्टरांनी विचारलं की पिलं जगतात किती. आम्ही जर 1000 जर पिलं सोडली जगतात किती, सगळी जगतात. डॉक्टर म्हणजे तसं नाही म्हणाले.
अरे आपण 1000 पिल्ले सोडली तर 10 ते 15 पिल्ले जगतात. असं का म्हणाले? नाही म्हणाले, तिला हे तरंगतं वरती. येणारा मासा असतो ना, गिळीत जातो. जेव्हा आतमध्ये दूध खूप आत जाते त्यावेळी जगदीश म्हणाले. तुमचं नाव सांगा ना. दिलीप नारायण सांगायचं असं. आणि एक कासव किती अंडी घालू शकतो? हां, एक कासव कमीत कमी आणि असते. एका कासवाने गेल्या वर्षी आम्हाला 183 अंडी दिली. ह्या वेळेला 155 अंडी मिळाली आणि 6 महिन्याच्या पिरियडमध्ये कासव 3 वेळा येऊन जाते. एका वेळेला जर 155 अंडी दिल्या, दुसऱ्या वेळेला ती 100 अंडी देते, तिसऱ्या वेळेला ती 50-55 अंडी देते. अशी 30 पिरियडमध्ये ती कासव येऊन जाते. म्हणजे वर्षामध्ये 3दा. आणि तो सीझन आहे. थंडीच्या वेळेला कासव येऊन जाते. थंडीच्या वेळेला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या 3-4 महिन्यात येऊन जाते. आणि त्याच्यानंतर आम्ही मार्च एंडला ते बंद होते आणि मार्च एंडनंतर आम्ही किलोवरती यायला लागतो. ह्यावेळेला आम्हाला 298 अंडी मिळाली. नाव सांगा तुमचं. कुसुमाकर बागकर. अच्छा, तुम्ही लोकल इकडे राहणारे आहात. अच्छा, आणि किती वर्ष तुम्ही हे करताय कासव संवर्धन? यावर्षी लागलं. यावर्षी जॉईन झालात. आणि हा सरकारी प्रकल्प आहे. हो, सरकारी. तुम्ही किती वाजता अंडी गोळा करायला सुरुवात करता सकाळी? सकाळी आम्ही 4:30 ला येतो. पहिला आम्ही संपूर्ण समुद्रावर फिरतो. तिथे ट्रॅक दिसतो, त्याच्यावर अंदाजानं आम्ही अंडी कुठे घातलेली आहे तसं लोकेशन ठरवतो. ते कसं कळतं तुम्हाला? कशावरून? काठी घेतो. हां, काठी सहज जिथे असेल ना तर पुढे आतमध्ये किती जाते त्याच्यावरती समजते आम्हाला. अच्छा, त्याच्यावरती तुमचं गणित असतं की अंडी आहेत की नाही तिकडे. अच्छा, तरी 4:30ला अंधार असेल ना तुम्ही येता तेव्हा इथे? गव्हर्नमेंट बॅटरी चांगली दिली आहे. अच्छा, म्हणजे सुविधा चांगल्या दिल्यात गव्हर्नमेंटनी. एकूण 15 कासवांपैकी 14 कासवं आता समुद्रात गेली आहेत आणि हे एकच कासवाचं पिल्लू मागे राहिलं आहे. पण कासव संवर्धनाचा प्रकल्प ज्यांनी हाती घेतला आहे त्या टीमचं सगळीकडेच लक्ष असतं. त्यांच्या हे पिल्लू मागे राहिलेलंही लक्षात आलं आहे. जिथपर्यंत सगळी पिल्लं समुद्रात जात नाहीत आणि जिथपर्यंत त्यांचं काम पूर्ण होत नाही तिथपर्यंत ही लोकं घरी जात नाहीत. ते त्यांचं काम अत्यंत प्रामाणिकपणे करतात. पण मी त्यांना जराशी रिक्वेस्ट केली आहे आणि म्हणून त्यांनी मला थोडा वेळ या कासवाच्या पिल्लाचं शूट करायची परमिशन दिली आहे. पण आत्ता ते त्या कासवाला उचलून समुद्रात सोडण्यासाठी आले आहेत. खरं तर माझी इच्छा होती की मी या कासवाला समुद्रामध्ये सोडावं, पण त्या कासवाच्या पिल्लांना हात लावण्याची परवानगी नसल्यामुळे माझी ही इच्छा अपूर्णच राहिली. या काकांनी आता अगदी सुरक्षितपणे ते कासवाचं पिल्लू नेऊन समुद्रात सोडलं आहे. अशा प्रकारे फायनली 15ही कासवाची पिल्लं सुरक्षितपणे समुद्रात गेली आहेत. किनाऱ्यावरती हा बोर्ड लावला गेला आहे, पण मला खरंच प्रश्न आहे की अशा सूचनांचा बोर्ड लावायची गरज असते का? एक जागरूक नागरिक म्हणून आपण ही दक्षता बोर्ड न लावताही घ्यायला हवी. एक अविस्मरणीय असा अनुभव मनात साठवून मी आता गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावरून परत मागे निघाले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अशाच व्हिडिओंसाठी माझं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.